आरोग्य अधिकारी निलंबित झालेच पाहिजे. मुर्दाबाद मुर्दाबाद. आरोग्य अधिकारी. मी आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्तांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती, परंतु त्यांच्याकडे कालही आकडा नव्हता, आजपर्यंत कुठलाही आकडा नाही. आजच सकाळी एक विलास म्हात्रे म्हणून पोरगा हा बेतुरकर पाड्यावर वारला आणि त्यानंतर अजून एक महिला आहे की ती ICU मध्ये सिरियस आहे. अजूनही प्रशासन काय जागं होत नाही. आमचं म्हणणं आहे की ज्या ज्या आजूबाजू जिथे जिथे हे प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत, 100 ते 150 पेशंट आज फक्त बेतुरकर पाड्यावर आहेत. तर ह्या भागातली जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँड जे काय असतील तर त्या संदर्भात त्यांना एक नोटीस पाठवावी आणि ती बांधकामांची सगळी पाहणी करायला आजचं प्रशासनाने हवी होतं, परंतु आजपर्यंत कुणी अजून गेलेलं नाही. कुठल्याही प्रकारच्या नोटिसा काढल्या नाही. ते आमचं म्हणणं आहे ही मागणी. आणि दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची काल चर्चा केली त्यांना म्हणजे मला एक नवल वाटलं की एवढे मोठे आरोग्य अधिकारी असताना त्यांना काय बोलताच येत नाही. त्यांना काय विषय कुठला आणि त्या काय बोलतायत. तर त्यांचं एक आजचा जो बळी गेला हे खरंच त्यांच्यामुळेच ही घटना आज घडली. तर तो पोरगा होता, तो महापालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होता 2 दिवस. त्यानंतर तो उलटा सिरियस झाला. नंतर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात गेला आणि आज आमचं याच्यात तुमच्या माध्यमातून मागणं आहे की आरोग्य अधिकारी जे शुक्ला मॅडम आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे. आकडेवारी देखील कमी सांगितलं जाते रुग्ण. आज त्यांचं जर काल बघितलं ना तर त्यांचं म्हणणं आहे की जे सस्पेक्टेड रुग्ण आणि त्यांचं ती जे काय असेल त्यांचा जो अहवाल असतो, त्यांची जी चाचणी करायची असते ती ठाण्याला पाठवली जाते आणि ठाण्यावरनं जर ते डेंग्यू जर दाखवला तरच तो डेंग्यू मानला जातो. अरे पण आजपर्यंत एवढी वर्ष झाली आपली महानगरपालिका ही आज 2,500-3 हजार कोटीची महापालिका आहे, बजेटची महापालिका आहे. आजपर्यंत आपल्याला अजूनही ते पेशंटची काय रक्ताची चाचणी तिकडे ठाण्यावरून आल्यानंतर तुम्ही असं ते मॅडम बोलले ना आम्हाला. म्हणजे ही आजपर्यंतची परिस्थिती आहे का? मग आजपर्यंत जर ही जर कंडिशन असेल तर तो 5 दिवसात तो रुग्ण सिरियस होतो. नंतर डेंग्यूचा 5 दिवसात त्या प्लेटलेट जसजशा कमी होत जातात तसं त्या रुग्णाची हालत खराब होत जाते आणि 5 दिवसात यांचं अजून आव्हान. आणि हे फक्त महापालिकेत रुग्णालयात जेवढे पेशंट आहेत तेवढेच पेशंट सांगतात, पण खाजगी रुग्णालयांमध्ये जे पेशंट आहेत त्याबद्दल काही बोलायला. एक दुर्दैवी घटना आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये झालेली आहे. रुग्णाचे नाव होते श्री विलास भगवान म्हात्रे. त्यांचं वय 31 वर्ष होतं. त्यांना कल्याणमधील आपल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. 7 जुलैला ते आले होते. त्यांची टेस्ट जेव्हा घेतली होती तेव्हा ते NS1 पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांची तब्येत चिंताजनक असल्यामुळे त्यांना आपण बाहेर कळवायला रेफर केलं होतं, पण त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल जनकल्याण हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि 10 तारखेला त्यांचा आज डेंग्यूमुळे मृत्यू झालेला आहे. अशी सगळी ही घटना झालेली आहे. ते जे राहतात ते बेतुरकर पाडा पंचमुखी हनुमान मंदिरजवळ त्यांचं राहणं आहे. त्या एरियामध्ये जेव्हा आपल्याला जसं समजलं की ते डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत, त्या अनुषंगाने आपण आपली संपूर्ण जी टीम आहे, आपल्या MPW वर्कर्स जे आहेत ते त्या एरियात पाठवले. त्या एरियामध्ये आपण पूर्ण त्या एरियातला सर्वे केला. सर्वे करून तिथे फॉगिंग, स्प्रेइंग सगळं आपण या गोष्टी केलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून मी सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला आव्हान करू इच्छितो की हा पावसाळ्याचा काळ आहे, हा एपिडेमिक्सचा काळ आहे. यामध्ये काही गोष्टी आपल्यालासुद्धा करणं गरजेचं आहे. आपण बघतो की हे जो डेंग्यू असेल किंवा मलेरिया, डेंग्यू बेसिकली एडिस एजिप्टी याच्यानी होतो, या डासांनी होतो आणि मलेरिया जो आहे तो ॲनोफिलिस या डासांमुळे होत असतो. बेसिकली हे एडिस एजिप्टी जो डास असतो तो स्वच्छ पाण्यात आपल्याला आढळतो. त्यामुळे प्रत्येकाने 7 दिवसातनं एकदा जिथे जिथे आपण पाणी स्टोअर करत असू तर ते स्टोरेजचं पाणी 7 दिवसानंतर चेंज करायला पाहिजे. आठवड्यातनं 1 दिवस आपण हा ड्राय डे म्हणून पाळला पाहिजे, जेणेकरून जिथे आपण हे पाणी स्टोअर केलेलं आहे ते धुणी भांडी असलेले भांडी जे धुण्यात यावे, ते स्वच्छ ठेवण्यात यावे, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तसेच आपल्याकडे जिथे तुटलेले भांडे असू शकतात किंवा तुटलेले टायर असू शकतात, जिथे पाणी गोळा होऊ शकतं, त्या सगळ्या गोष्टी चेंज केलेल्या पाहिजे.
आमचा 25 मेपासनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्रात आपण सर्वे सुरू केलेला आहे. आत्तापर्यंत अराऊंड 1.5 लाख घरांचं आम्ही सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 28,000 कंटेनर सापडले. आम्ही 28,000 कंटेनरचा सर्वे केला. त्यापैकी अराऊंड 300-350 कंटेनर पॉझिटिव्ह सापडले. याचा अर्थ या 300-350 कंटेनरमध्ये आम्हाला डासांच्या अळ्या सापडल्या. तर ह्या सगळ्या आम्ही तिथे टॅमिफॉस आणि ॲबेट औषध टाकलेलं आहे. जिथे आपल्याला पाणी काढता येईल ते पाणी आम्ही सगळं काढलेलं आहे. तर सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी ही काळजी घ्यावी, पाणी साठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आमच्या आरोग्य विभागामार्फत आम्ही प्रत्येक डेव्हलपरला नोटीस काढलेली आहे. तसेच सगळे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे चेअरमन असतात त्यांचा एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. प्रत्येक PHCने हे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही सगळ्यांना नोटीस दिलेल्या आहेत. प्रत्येक डेव्हलपरला आम्ही नोटीस दिलेल्या आहे. पण ॲट द एंड ही महापालिका प्लस सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे. सगळ्यांनी आपण या डेंग्यूसारख्या आजाराला आपण सामोरे जाऊन आपण चांगली लढाई करू.